मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजी गॅसची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे। त्याच्यामुळे आता मुंबईकरांना सीएनजी आणि पीएनजी साठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। सीएनजीच्या दरामध्ये 1.5 रुपयांची आणि पीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयाची वाढ करण्यात आली आहे। ही दरवाढ आजपासून लागू होणार आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांना आता 1 किलो सीएनजी साठी 75 रुपये द्यावे लागतील, तर पीएनजीच्या दरामध्ये सुद्धा 1 रुपयाची वाढ झाली आहे। त्याच्यामुळे पीएनजीच्या आधीच्या 47 रुपयांच्या दरामध्ये आता 1 रुपयाची वाढ झाली आहे आणि पीएनजीचा दर 48 रुपये झाला आहे। प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेले। निकेश, काय नेमकी ही दरवाढ आहे ज्याच्यामुळे थेट आता सामान्यांच्या खिशावर मुळात फटका बसणार आहे आणि काय नेमकी इथल्या सर्वसामान्यांमध्ये प्रतिक्रिया उमटतात या सगळ्या दरवाढीनंतर? नक्कीच देशांतर्गत जो गॅसचा जो तुटवडा आहे तो मोठ्या प्रमाणात भासतोय आणि दिवसेंदिवस जी गॅसची आणि पीएनजीची जी मागणी आहे ती वाढत आहे आणि त्यामुळे गॅसचा पुरवठा जो आहे तो इथे होत नाहीये। त्यामुळे नैसर्गिक गॅस जो आहे तो आयात करावा लागत असल्यामुळे महानगर गॅसने हा निर्णय घेतलेला आहे। गॅसच्या किमतीमध्ये जे आहे सीएनजीच्या किमतीमध्ये आणि पीएनजीच्या किमतीमध्ये महानगर गॅसनी किमती वाढवण्याचा निर्णय जो आहे तो आजपासून घेतलेला आहे। त्यामुळे सीएनजीच्या किमतीमध्ये 1.5 रुपये आणि पीएनजीच्या किमतीमध्ये 1 रुपयाची वाढ जी आहे ती आजपासून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जो रिक्षा टॅक्सीचा मध्ये जो गॅस वापरला जातो, जो सीएनजीचा गॅस वापरला जातो, त्यामुळे कुठेतरी आता वाढ होण्याची आहे ती शक्यता आहे। त्यामुळे ज्या प्रवासामध्ये देखील वाढ होणार आहे। त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर या अगोदर देखील सीएनजी आणि पीएनजी मध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळालेली होती। मात्र आता महानगर गॅसला जर बाहेरनं जर आयात करावा लागत असेल त्यामुळे ही किंमत जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते। त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांच्या खिशाला देखील चाप लागलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे प्रवास भाव जो आहे तो देखील दर जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता प्रवास दर वाढला तर नागरिकांची देखील आता मोठी कोंडी जी आहे ती होताना अगदी कारण याचा थेट परिणाम आता नागरिकांच्या खिशावरच होणार आहे। निकेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।